TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. दंड प्रत्येक सगळ्या नोंदीचे एक चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय, थोडासा हलका फटका खेळतोय तो मध्ये लालू गोलंदाजी करतोय, एक चांगला एक दंड टाकतोय, परंतु चांगला मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु मिस होतोय तो म्हणजे फलंदाज आणि लालूचा पुन्हा एकदा चेंडू टाकतोय मिडल वरून ऑफ स्टिक चेंडू लालूचा एक कव्हरच्या दिशेने चांगला फटका, थोडासा हलक्या तरी खेळतोय आणि दुसरीचा प्रयत्न कोणत्या पद्धतीचा नाही की खेळाडू लालूचा पुढचा चेंडू होता परंतु मारण्याचा प्रयत्न बॅटची बॉटम एज होता चेंडू शॉर्ट मिडविकेट दिशेने तनुष 11 वर्सेस ऑर्गनायझिंग टीम 11 दोन्ही टीम मध्ये मातब्बर खेळाडू बनलेले आहेत. ही ऑर्गनायझिंग टीम 11 आहे ज्याच्यामध्ये संदीप सोरत सारखा एक जुना आणि ज्येष्ठ जाणता खेळाडू आहे ज्याने संपूर्ण कोच म्हणून सूत्र हाती घेतले आहे. अंड्यासारखा एक बॉलर आहे त्याच्यामध्ये. त्यांच्यावरती जायचं आणि जे स्टॅटिस्टिक्स असतं क्रिकेटचे जे स्टॅटिस्टिक्स आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्या खेळाडूंना स्टॅटिस्टिक्स घेण्यासाठी येतात आणि मला वाटतं हा खेळाडू बरे खेळ नक्कीच काका मी आपण सांगू इच्छितो की जी मॅच सुरू आहे या मॅचमध्ये 2200 रुपये थोडीशी घाई केली, चेंडू हातून सुटला आणि हात फिटला लागला. नक्कीच अप्रतिम दिसत काका काय माणूस को एक चेयर लेके बैठना ही देता या मागचं मला सूत्र कळलं नाही. एक चेयर लेके बैठना ही देता झाला असतो मला एकंदरीत त्याची जी पंचगिरी आणि हा एक खेळ होऊ शकला असता पण थोडीशी मिसफिल्डिंग झाली. एक धाव मिळाली आहे तुम्हाला पुण्यात मिसफिल्डिंग आणि एक धाव. केतन घाटावकर अशी नावं आहेत की जी चांगल्या लेवलला खेळली गेलेली आहेत. लाखाच्या ज्या टुर्नामेंट्स आहेत त्या टुर्नामेंट्समध्येही ते खेळलेले आहेत. असे खेळाडू काही दिवसापूर्वी मोठा फटका वेगळ्या दिशेने आणि इथे दुसरी धाव पूर्ण होऊ शकते. थोडं खराब आणि 2 धाव. मगाशी आपण पडत होतो पण थोडंसं मिसफिल्डिंग झाल्यामुळे त्यांच्या धावा रोखण्याची जी गती होती त्या गतीला कुठेतरी तीव्र बसली मला वाटतं. हा पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्डिंग आणि या मिसफिल्ड असल्याची खूण आहे आणि मोठे फटके खरं खेळाडू एक धाव इथे नक्कीच होईल चेंडू आणि खराब 2 आणि 12 चेंडूचा शिल्लक 12 चेंडूचा शिल्लक. एक चांगला फटका गावचा द्यायचा चेंडू हा नक्की 2 धाव मिळतील. बघायचं आहे थ्रो होतोय थोडासा स्लोवर आणि नितीन कधी आवंत धावा त्याच्या ऐकून अजून त्याचे स्टॅटिस्टिशियन त्याच्याकडे आले नाही आवंत धावांचं पण मात्र बिस्मिलच्या माध्यमातून बऱ्याचशा धावा मिळालेल्या आहेत. अशा ज्या छोट्या चुका असतात त्या छोट्या चुका समोरच्या संघाला पोषक ठरतात. त्यामुळे नक्कीच विकेट टाकून मोठे फटके मारून आपले बाकी खेळाडू मैदानात कसे येतील.
याचाच ते प्रयत्न चालू असावा. त्यामुळे 2-2 धावा प्रत्येक चेंडूवर निघतात. उद्या याच्यामध्ये थोडासा धोका हाही समोर जो असे फटके खेळत असताना जर एखादा खेळाडू पास झाला आणि पुढचा येणारा खेळाडू पुन्हा सेफ होण्यासाठी आणखी 2-3 चेंडू घेतो, तेवढे चेंडू जे खेळाडू आहेत किंवा कंपनीवरती जे फलंदाज आहेत त्यांनी तसे फटके मारून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा, झेलबाद होण्याचा प्रयत्न. आणि हा मात्र इथे हॅलो अशी आमची टीम आहे आणि बऱ्याच दरारा निर्माण केल्या का आतापर्यंत, त्यामुळे असं बोलणं आपलं उचित नाही. मगाशी मी तुझ्याशी संवाद साधत असताना मी तुला एक सांगितलं होतं, क्रिकेट हा अनिश्चित असलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. हा एखादं सिच्युएशन वरती जाऊन त्यांचे म्हणजे या सीपीएलचा एक नियम आहे की प्रत्येक खेळाडूने जे त्या संघाचे जे टी शर्ट्स आहेत ते टी शर्ट्स घालून खेळणं हे कंपल्सरी असणार आहे. एखाद्या खेळाडूला जर टी शर्ट घालून खेळणार असेल तर त्याला या संघामध्ये खेळवलं जाणार नाही. हा क्रिकेटचा नियम हा या सीपीएल मध्ये गरजेचं आहे. नितीन कदमानी मोठा फटका थोडासा दोषी इतर झोन मध्ये खाली झाला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सामना तो अत्यंत महत्वाचा सामना आहे. तनुश्री इलेवन वर्सेस ऑर्गनायझर टीम इलेवन. सॅटर्डे सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण जी टीम दिली आहे मंडळाजवळ आपल्या 12 खेळाडूंची, त्याच टीममध्ये खेळाडू खेळणारे सगळे नोंद घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त कोणालाही खेळवायचं नाही आहे. जर असं सगळं खेळात आलं 12 खेळाडू टीमच इथे पार्टिसिपेट करत, त्या व्यतिरिक्त कोणीही खेळणार नाही आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. धर्मेश, आपण निर्णय द्यायचा आहे. काय निर्णय काय? आणि केलेतोय एक अप्रतिम असा हा गोलंदाज, एक चांगलं व्हेरिएशन गोलंदाज करत असतो अनिकेत. आणि 32 धावांचं आव्हान आहे. एक आणि इनसाइड झाली होती कॅच. नो बॉल ऋतुराज आणि पुन्हा एकदा तो राज थोडासा तो काही समजू शकत नाही. तो म्हणजे परंतु थोडासा आणि किती पुन्हा आणि पर्यायी छोटे ग्राउंड में मजा है. मागे बसले ते आवाज थोडासा मापक आहे. 32 धावांच्या 3 चेंडूमध्ये आणि हलक्या तरी खेळतो. गॅपमध्ये अमित कदम 1-2 धावा काढण्यामध्ये वेळ असलेला हा खेळाडू ऋतुराज अप्रतिम असा परत होत आहे. जो राहू शकतो, कॅरी करू शकतो आणि त्यासाठी तो उतरला तो म्हणजे स्वराज्य मित्रमंडळ संघासाठी या सामन्याच्या 32 धावांचं आव्हान देण्यात आणि पुन्हा एकदा रिपीट होत आहे. थोडे लेग कट पद्धतीने नाम देगा, अभी तेरे को फेमस होने का है. आप इतना खर्चा कर रहे थे ऊपर. स्लोगन क्या लिखा है वो तो पता, उसको अनाउंस करेगा. टाइम टू बी चेंज. गाना भी सुन आणि प्रयत्नच नाही झेल जिंकण्याचा. चेंडू आला आणि एक चांगला चेंडू हजारी खेळत परंतु एक धाव मिळतो. कौन सा फोटो आणि पुन्हा एका प्रतीक चेंडू लावायचा म्हणजे अमित. हेलो मेरा टीचर है मेरा चैनल मेरा वीडियो नहीं है. बोल
होऊ शकतात एक जम्प आणि हो एक धाव. आणि गल्लीमध्ये खरंच एक खेळाडू लावला होता आणि त्या पद्धतीची गोलंदाजी फार कमी पाहायला मिळते. अनिकेत शॉट पॉइंट लावून खेळतोय आणि दोन झेलकडे आणि क्षेत्ररक्षण आणि नो बॉल. दोन पर्यंत खराब गोलंदाजी पुढचा षटकाने घेतला आणि हलक्या हाताने खेळतोय. खरंच चांगला म्हणावं लागेल. फलंदाजांची धावसंख्या पोहोचते 20 वरती. ऋतुराज एक अप्रतिम असा मला कळला जो मॅचची पूर्णपणे बदलू शकतो. फटके मोठे आहेत पण चांगले आणि एक चांगला क्षेत्ररक्षण लावलं इथे. खरं अप्रतिम चेंडू केला प्रत्येक आपण संपूर्ण आपण जर पुढेही गेला त्यामध्ये जो असला चेंडू त्या रॉकमन समाजाला किंवा पुरवता येतो त्यासाठी आणि अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पडायचा आणि झेल होऊ शकतो. लॉंगच्या दिशेने झेल घेतोय बाद होत संघासाठी नक्कीच 7 चेंडू आणि काढा एक अप्रतिम चेंडू. खरंच यॉर्करने चेंडू क्रिकेट जगतामध्ये कसा शिकू शकला तो. कंपल्सरी आणि मला ऋतुराजने आवाज द्या ट्रेन संदीप सुंदर आणि हा मला वाटतं चल वाया नहीं साला. आउट 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 आउट. अरे छोड़ा के अभी ये मैच का मुस्लिम है. वो लेफ्टी वाले तुम लोग रिस्पॉन्सिबिलिटी नहीं ले सकते किसका भी. घूम गया मतलब देखिए बैट के स्वराज मित्र मंडळाने जिंकलेला आहे.